नमस्कार, मी कल्याणी, योगा कोच आणि वेलनेस कन्सल्टंट। माझ्याकडून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। वर्ष 2025 मध्ये हेल्थकेअर इंडस्ट्रीमध्ये आपल्याला खूप डेव्हलपमेंट्स बघायला मिळणार आहेत। इट इज ऑल अबाउट शिफ्टिंग फोकस फ्रॉम क्युरेटिव्ह टू प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर। म्हणजेच आजार झाल्यानंतर ते बरे करण्याऐवजी ते आजार होऊ नयेत म्हणून काय काळजी घेणं महत्त्वाचं आहे, हा फोकस। तर ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल करणं आवश्यक आहे तो आपल्या लाईफस्टाईलमध्ये। फक्त 3 गोष्टी, रेग्युलर ऍक्टिव्हिटी, फिजिकल ऍक्टिव्हिटी, पुरेशी झोप आणि खाण्यापिण्यावर नियंत्रण आणि खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणे, या 3 गोष्टींमुळे तुम्ही डायबिटीज, हायपरटेन्शन, ऍसिडिटी, मायग्रेन, पीसीओडी, हार्मोनल इम्बॅलन्स यासारख्या लाईफस्टाईल डिसीजेस पासून तुमचा बचाव करू शकता। कामाचा ताण तर सर्वांनाच आहे, पण हा कामाचा ताण किंवा स्ट्रेस मॅनेज कसा करायचा यासाठी योगासारखी उत्तम सोल्युशन नाही। माझ्या योगा क्लासमध्ये मी लाईफस्टाईल इम्प्रूव्हमेंट वरती खूप भर देते। सो प्रत्येक आजाराच्या मुळापाशी जाऊन रूट अनालिसिस करून प्रत्येकाला कस्टमाइज योगा थेरपी सोल्युशन कसं देता येईल यावरती माझा भर असतो आणि मी ते करून घेते। आजकाल क्विक फिक्स सोल्युशन्स वरती लोकांचा जास्त भर आहे। फॉर एक्झाम्पल, वेट लॉस साठी किंवा वेट मॅनेजमेंट साठी एक्सेसिव्ह वेट ट्रेनिंग करणे, एरोबिक ऍक्टिव्हिटी करणे, क्रॅश डाएट करणे किंवा मेडिसिन घेऊन वेट लॉस अचीव्ह करणे। पण यामध्ये हा वेट लॉस परमनंट असतोच असं नाही। मेडिसिन्समुळे काही हार्मोनल इम्बॅलन्स होऊ शकतो। क्रॅश डाएटमुळे तुमची स्किन आणि तुमचे केस याच्यावरती एजिंग इफेक्ट दिसू लागतात आणि एक्सेसिव्ह वेट ट्रेनिंग किंवा अचानक स्टार्ट केलेल्या एरोबिक ऍक्टिव्हिटीमुळे जॉइंट पेन किंवा मसल इन्फ्लमेशन किंवा लिगामेंट इंजुरी सुद्धा होऊ शकते। मग यासाठी काय करायला पाहिजे, तर हळूहळू सुरुवात करा। स्वतःसाठी फक्त अर्धा तास द्या, लाईट स्ट्रेचिंग किंवा काही आसनं करा किंवा वॉक करा। 5 ते 10 मिनिटं प्राणायाम करा आणि रात्री 5 ते 10 मिनिटं शांत बसा, मेडिटेशन करा। सो योगा इज नॉट 1 hour थिंग, इट इज नॉट 1 hour क्लास फॉर यू, इट इज अ लाईफस्टाईल, इट इज अ बॅलन्स्ड अप्रोच। सो योगामध्ये आसनं आहेत ज्याच्यामुळे शरीराची कार्यक्षमता वाढते, प्राणायाम आहे ज्याच्यामुळे ब्रेथवर्क सुधारतं आणि लंग्सची कपॅसिटी वाढते, मेडिटेशन आहे ज्याच्यामुळे मन आनंदी राहतं, कायम तुम्ही पॉझिटिव्ह राहता, आणि काही शुद्धिक्रिया सुद्धा आहेत ज्याच्यामुळे तुमचं डिटॉक्सिफिकेशन होतं। सो योगा इज अ बॅलन्स्ड अप्रोच। स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडून आणण्यासाठी आधी स्वतःच्या लाईफस्टाईल मध्ये ट्रान्सफॉर्मेशन आणा। योगामध्ये प्रत्येक माणसाच्या कपॅसिटी प्रमाणे, एज ग्रुप प्रमाणे डिफरंट स्ट्रेचिंग आहेत, आसनं आहेत, त्याची व्हेरिएशन्स आहेत आणि इतर क्रिया आहेत। सो सर्वांगीण विकास करण्यासाठी, व्यक्तिमत्व सुधारण्यासाठी, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योगासारखं बेस्ट सोल्युशन नाही। अजून काही माहिती जाणून घेण्यासाठी मला नक्की कॉन्टॅक्ट करा। धन्यवाद।